नमस्कार, मी निरंजन. अजितदादांचं परवा अत्यंत दुःखद, धक्कादायक आणि दुर्दैवी असं निधन झालं. आणि त्या दिवशी केलेल्याच व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं, कुठलीही राजकीय विचारसरणी असो, पण पत्रकारिता करताना किंवा याचं वृत्तांकन करत असताना एक किमान भान हे ठेवायला पाहिजे. त्यामुळे काही अवधी तरी जाऊ दिला पाहिजे. तात्काळ तर्क वितर्क कुतर्क असं सुरू करण्याच्या ऐवजी थांबायला हवं पहिल्यांदा. आणि काल अजितदादांचा अंतिम संस्कार काल झाला. त्यांची दोन्ही मुलं जय आणि पार्थ या दोघांनी दादांचा अंतिम संस्कार केला. आणि त्या अंतिम संस्काराला देशभरातून अनेक मोठे नेते हे हजर झाले. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचं संपूर्ण मंत्रिमंडळ, अनेक आमदार, सर्वच पक्षांचे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे, अजित पवारांच्या पक्षाचे, शरद पवार साहेबांच्या पक्षाचे सुद्धा, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, भाजपचे मुख्यमंत्री, इतर मंत्री बावनकुळे किंवा शिवसेनेच्या नेते, मंत्री, आमदार एकनाथ शिंदेच्या पक्षाचे हे तिथं हजर होते. एकनाथ शिंदे स्वतः सुद्धा कुटुंबियांच्या भेटीसाठी गेलेले होते. अमित शहा दिल्लीहून आले होते या अंतिम संस्काराला हजर राहण्यासाठी. राज ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे अनेक आमदार, काँग्रेसचे अनेक मोठे नेते हे सर्व त्या अंतिम संस्काराला हजर होते. आणि निदान तेवढा होऊ द्यावा. आणि त्यानंतर काय तुम्हाला याच्यामधून विश्लेषण करायचं असेल, भाकितं करायची असतील ती त्यानंतर करावी असं मी पहिल्याच दिवशी म्हटलेलं होतं. त्यामुळे आम्ही 2 दिवस पूर्णतः या विषयाबद्दल संयम बाळगलेला होता. आता याच्याबद्दल बोलायचं असेल तर पहिल्यांदा परवा सकाळी ज्या वेळेला अजितदादांच्या विमानाला अपघात झाला तेव्हापासून महाराष्ट्रभर सर्वत्र ही चर्चा होती की हा घातपात असणार, हा नॉर्मल अपघात नाही, याच्यामध्ये काहीतरी काळबेरं आहे आणि हा घातपात आहे. बरं, याच्या बरोबरीत विकिपीडिया सारख्या ज्या वेबसाईट्स आहेत त्या विकिपीडियावरती वेगवेगळ्या प्रकारचे माहिती, आणि मग त्या विकिपीडियाचे स्क्रीनशॉट्स, मग त्या विकिपीडियाचं एक अख्खं लॉगशीट की 27 तारखेलाच कसं विकिपीडियावरती पोस्ट आली होती, अजितदादांचं निधन झालंय, अपघात झालेला आहे वगैरे अशा पद्धतीची. आणि त्याच्यात पहिल्यांदा 27 तारीखच दाखवलेली होती त्यांचा निधनाची तारीख म्हणून, पण प्रत्यक्ष अपघात 28ला झाला. आणि अपघाताच्या 20 तास आधीपासून तशी विकिपीडियावर पोस्ट होती असं स्क्रीनशॉट्स, असे लॉगशीट्स विकिपीडियाचे हे सगळीकडे फिरायला लागले होते. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये स्वाभाविकपणाने या सगळ्या प्रकाराबद्दल संशय होता. त्यानंतर आपण बघितलं की तृणमूल काँग्रेसच्या बंगालच्या मुख्यमंत्री आणि अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी थेट रस्त्यावरती पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी या अपघाताबद्दल संशय व्यक्त केला आणि याची उच्चस्तरीय, अगदी सर्वोच्च न्यायालयाकडून तरी याची चौकशी व्हावी, तपास त्यांच्या मॉनिटरिंगच्या अंडर इन्व्हेस्टिगेशन व्हावं अशी त्यांनी याच्यात मागणी व्यक्त केली. त्यात त्यांनी घातपाताचा संशय उघड व्यक्त केला, कारण त्यांनी सांगितलं की अजितदादा हे परत महाविकास आघाडीमध्ये परतणार अशी चर्चा सुरू झालेली होती आणि त्यानंतर आता हा अपघात झालेला आहे अशाबद्दल, त्यामुळे त्यांनी याच्याबद्दलचा संशय व्यक्त केला. हे सगळं झालं आणि संशय वाढतच गेला होता. म्हणजे काल संध्याकाळपर्यंत हा संशय वाढत होता. जरी शरद पवारांनी एक पत्रकार परिषद छोट्या कालावधीसाठी येऊन प्रेस समोर येऊन घेतली असेल तरीही संशय वाढत होता. त्याची कारणं काय होती तर पहिल्यांदा असं सांगितलं गेलं की धुक्यामुळे पायलटला दिसलंच नाही रनवे, आणि रनवे पासून 100-200 फुटांवरती विमान पडलं, पायलटला तो रनवे दिसलाच नाही असं सांगितलं गेलं. पण नंतर सीसीटीव्ही फुटेजेस आले. त्या सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये म्हणजे त्या संपूर्ण एअरपोर्ट क्षेत्राच्या पलीकडे एक वस्ती, त्याच्या पलीकडे एक रस्ता, त्या रस्त्याच्या पलीकडे लावलेला एक सीसीटीव्ही कॅमेरा, त्या कॅमेऱ्यामध्ये विमानाचा अपघात दिसतो. त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आड कुठलंही धुकं येत नाही. त्याच्यात तो विमानाचा स्फोट झालाय हे अगदी स्पष्टपणाने दिसतं.
त्यात कुठेही धोकं दिसत नाही त्या सीसीटीव्ही मध्ये. पण विमानाच्या पायलटला मात्र धोकं दिसलं असं सांगितलं गेलं. मग सीसीटीव्हीला मध्ये धोकं का नाही दिसलं, सीसीटीव्ही मध्ये ते का नाही सगळं त्या गोष्टी दिसल्या, हा याच्याने आणखीन तो संशय त्याच्याबद्दलचा वाढला. त्यानंतर अपघात सकाळी झाला आणि फॉरेन्सिकची टीम ही संध्याकाळी 7:30 पावणे 8ला त्या ठिकाणी पोहोचली. म्हणजे पुणे ते बारामती हे किती अंतर आहे? पुण्याहून बारामतीला 2-3 तासामध्ये जाऊ शकतं. अशा अपघातासाठी तर फॉरेन्सिकची टीम खरोखर 3 तासामध्ये बारामतीला पोहोचू शकते. संध्याकाळ का झाली? 11-12 तास लागले फॉरेन्सिक टीमला तिथं जायला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की अजितदादा त्या विमानतळावरती येणार आहेत हे आधीपासून पोलीस यंत्रणेला माहिती होतं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री येणार आहेत. मग तिथं पोलीस नव्हतेच एअरपोर्टवरती. आणि मग पोलीस जर होते तर त्यांनी तात्काळ तिथं गर्दी नियंत्रित का नाही केली? त्या अपघाताच्या ठिकाणापर्यंत त्यानंतर हजारो जण गेले, तेही आपण दृश्य पाहिली. काय फॉरेन्सिक एव्हिडन्स तिथं शिल्लक राहिला असेल इतक्या हजार लोकांचे 2,000 पाय तिथं चालत गेल्यानंतर? त्यामुळे या गंभीर गोष्टी आहेत. हे का थांबवलं गेलं नाही? लोकांना का अडवलं गेलं नाही त्या साईटवर जाण्यापासून अपघाताच्या? का फॉरेन्सिकची टीम तातडीने निघून 3 तासामध्ये बारामतीला अपघाताच्या ठिकाणी का नाही पोहोचली? हे या महत्वाच्या गोष्टी आहेत. हा फॉरेन्सिक एव्हिडन्स हा अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यानंतर असं सांगितलं गेलं की 10-15 मिनिटं आधी अपघाताच्या रडारवरती ते दिसतच नव्हते, ते प्लेन दिसतच नव्हतं. सगळ्यात गंमत म्हणजे बारामतीला ज्या ठिकाणी हे एअरपोर्ट आहे त्या ठिकाणी एअर ट्रॅफिक कंट्रोलच नाहीये. एटीसीचा टॉवर असतो आणि एटीसी वरून सगळ्या इन्स्ट्रक्शन पायलटला दिल्या जातात लँडिंग संदर्भातल्या. तर बारामतीमधल्या एअरपोर्टला एटीसी नाही. याचा अर्थ पायलट फक्त स्वतःच्या जजमेंटवरती लँडिंग करणार, हा त्याचा अर्थ होतो. आणि मग आता हे सगळे व्हीआयपी जिथं अंतिम संस्काराला पोहोचणार तर 12 तासामध्ये बारामतीमध्ये तात्पुरतं एटीसी उभं केलं गेलं. म्हणजे मला हे खूप धक्कादायक वाटतंय की शरद पवारांसारखा एक अतिशय दूरदृष्टी असलेला नेता, अजित पवारांसारखा नेता जो बारामतीतल्या विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जो नासाला पाठवतो की त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी, स्वतःच्या गावातल्या एअरपोर्टवरती एटीसी नाही त्यांच्या, आणि एक तात्पुरता एटीसी उभा केला जातो. आणि या सगळ्या संशयाच्या परिस्थितीमध्ये म्हणजे ते सीसीटीव्ही मध्ये मग एअर क्रॅश दिसतो, प्लेनचा क्रॅश झालेला दिसतो, स्फोट झालेला दिसतो. त्यानंतर ज्या सगळ्या गोष्टी की फॉरेन्सिकची टीम 12 तास पोहोचत नाही, रडारवरती कॉन्टॅक्टच नव्हता असं म्हटलं जातं. नंतर पायलट यापूर्वीच्या काळामध्ये त्या पायलटनी कधीतरी दारू पिऊन सुद्धा उड्डाणं केलेली आहेत अशी पण माहिती त्याच्यानंतर समोर येते. यामुळे या सगळ्या गोष्टीबद्दल संशय होता. याच्या आधी जे अपघात घडले गोपीनाथ मुंडेंचा, की एक टू व्हीलर केंद्रीय मंत्र्याच्या गाडीच्या दरवाजाला आदळते आणि आतमधला केंद्रीय मंत्री मानेचं हाड मोडून मरतो आणि त्याचा काय पुढे अहवाल माहित नाही. जेमतेम त्या गाडीला पोचा आला होता मुंडेंच्या, जेमतेम पोचा. असंही नाही की काही 80-90च्या स्पीडने धडक मारली त्यांनी. पण हे सांगितलं गेलं. बिपिन रावत, भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, हे पाकिस्तान नाही चीन आपला खरा शत्रू आहे असं म्हणतात आणि त्यानंतर काही दिवसांमध्ये त्यांचं हेलिकॉप्टरच बेपत्ता होतं आणि नंतर कळतं की त्या हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अहमदाबादला काही महिन्यापूर्वी एक विमान अपघात झाला, 297 जण मेले. एअर इंडियाचं विमान होतं. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी त्याच्यामध्ये होते, त्यांचाही मृत्यू त्याच्यात झाला. मग विजय रूपा म्हणजे अशा चर्चा सुरू झाल्या की काय याच्यामधलं काळं वेळ आहे, का विजय रुपानींचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणजे
अजितदादांचा अपघात झाल्यानंतर लोक असं बोलायला लागली होती की एकनाथ शिंदे, चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी स्वतःच्या जीवाची काळजी यापुढे घ्यायला हवी, असं म्हणायला लागले लोक. आणि मग हा सगळा संशय आणि लोकांच्या मनामध्ये असलेला आक्रोश, प्रक्षोभ, हा अंतिम संस्काराच्या दिवशी जर का अमित शहा, नरेंद्र मोदी आले तर लोकांकडून तो व्यक्त होऊ नये म्हणून पवार साहेबांना ती काही मिनिटाची पत्रकार परिषद घ्यायला लावली, असं मला वाटतं. नाहीतर इतका भयंकर प्रसंग घडलेला असताना इतकं तारतम्य बाळगणारा नेता हा तात्काळ येऊन सांगतो आणि त्यांना बोलवत नव्हतं. बघा तो व्हिडिओ. ते रडत होते सुरुवातीला. कधीही पवारांच्या डोळ्यामध्ये अश्रू महाराष्ट्राने पाहिले नाहीत. पहिल्यांदा हा वयोवृद्ध नेता महाराष्ट्राचा हा मान वर करत नाहीये, खाली बघून अश्रू ढाळतोय. अक्षरशः कोणत्याही संवेदनशील माणसाचं काळीच पिळवटून टाकेल असा तो क्षण होता. ते फक्त एवढं सांगतात की यात राजकारण नको, यात राजकारण नका आणू. यात कोणीच राजकारण करत नाहीये. पण ही जी सगळी कारणं आहेत याचं इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवं की नको? अपघात झाला, पण अपघात का झाला हे तरी इन्व्हेस्टिगेट झालं पाहिजे. सीसीटीव्ही मध्ये धुकं दिसत नाही, पण पायलटला मात्र धुकं दिसलं. याचा तपास व्हायला हवा की नको? का फॉरेन्सिक टीम तिथं 10-11 तास पोहोचली नाही? खरोखर रडारवरती कॉन्टॅक्ट मिस झाला होता का? या गोष्टींचा तपास व्हायला हवा होता. म्हणजे अंतिम संस्काराला नरेंद्र मोदी हा नॉन बायोलॉजिकल प्राणी येणार नाही याची खात्रीच होती. कारण अमानवी ज्या वेळेला सगळं असतं त्यावेळेला भावनाच नसतात ना. आणि अक्षरशः हा अपघात झाल्यानंतर काही तासात नरेंद्र मोदी हैदराबादमध्ये काय भाषण देत होते ऐका. आज भारत दुनिया के सबसे तेजी से बढ़े डोमेस्टिक एविएशन मार्केट में शामिल है। हमारा डोमेस्टिक मार्केट अब दुनिया में तीसरा सबसे बड़ा मार्केट है। आज भारत के लोगों का एस्पिरेशंस एक नए आसमान पर है। ऐसे में भारत में एयर ट्रेवल की डिमांड लगातार बढ़ रही है और इसलिए हमारे एयरलाइंस लगातार अपने एक्टिवेट फ्लीट को बढ़ा रही है. म्हणजे या माणसाच्या पक्षाचा एक माजी मुख्यमंत्री गुजरातमध्ये हवाई अपघातामध्ये मेलेला आहे. उड्डाणानंतर 1.5 मिनिटामध्ये ज्याचा मृत्यू झाला. याच्या सहकारी मित्रपक्ष असलेल्या अजितदादा पवार या उपमुख्यमंत्र्याचा म्हणजे काही तास आधी मृत्यू झालेला आहे हवाई अपघातामध्ये. तो एव्हिएशन सेक्टर बद्दल बोलतोय. तेव्हाच खात्री पटली की बिलकुल नरेंद्र मोदी अंतिम संस्काराला येणार नाहीत, बिलकुल येणार नाहीत. आणि मग पवार साहेबांनी ज्या वेळेला लोकांच्या मनामधला हा आक्रोश शांत केला ती पत्रकार परिषद घेऊन, तेव्हा हे आले तडीपार गृहमंत्री. म्हणजे या गृहमंत्र्यांनी खुद्द पवार साहेबांबद्दल भ्रष्टाचार का सरगना वगैरे 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 काय काय बोललेलं आहे, केवढं अपमानित केलेलं आहे. पण आले तिथं अंतिम संस्काराला. आणि म्हणून हे खूप महत्वाचं होतं. म्हणून या गोष्टीचा सखोल तपास व्हायलाच हवा. कुठल्याही परिस्थितीत कोणतीही कॉन्स्पिरसी थेअरी नाही. अपघात का झाला याचा तपास व्हावा. इतकी साधी गोष्ट याच्यामधली आहे. त्यानंतर हा अपघात झाल्यानंतर
सोशल मीडियावरती ज्या पोस्ट येत होत्या किंवा ही प्रसार माध्यम त्यांच्या वेबसाईट्सवरती जे टाकत होते त्याच्याबद्दल मी परवाही बोललो. महाराष्ट्र टाइम्स आणि सकाळनी सुद्धा किती दुर्दैवाची गोष्ट आहे. अजित पवार किती संपत्ती मागे सोडून गेलेत या बातम्या करताय तुम्ही. कवडीची संवेदनशीलता नाही. काय म्हणजे किती लाज सोडावी कमरेची. एका मोहसिन शेख नावाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक काँग्रेसचा पदाधिकारी सोशल मीडियाचा त्यांनी महाराष्ट्र टाइम्सला फोन करून शिव्या दिल्या. आणि स्वाभाविक आहे ना की काही तारतम्य बाळगणार आहोत की नाही. माणसांची झोंबी करून टाकायची आहेत का. कुठेतरी तर संवेदना शिल्लक राहू द्या ना लोकांच्या. एवढा मोठा तिथं बारामतीत चाललेला लाखोंच्या समुदायाचा आक्रोश हा कळत नाही तुम्हाला. त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीच्या बातम्या करता. थोडी तर संवेदनशीलता बाळगा. इतकी लाज कमरेची सोडून दिली असं नका करू. एवढं भान प्रसार माध्यमांनी बाळगायलाच हवं होतं. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की हे नाही केलं. आता त्यानंतर सगळ्यांचे त्याच दिवशी तर्क वितर्क कुतर्क सगळं सुरू झालं. आणि योगायोगाची गोष्ट आहे, हा अपघात झाला 28 तारखेला. त्याच्या आदल्या दिवशी 27 तारखेला संध्याकाळी मला मिळालेली माहिती अशी होती की मार्च महिन्यामध्ये पवार साहेब राजकारणातून निवृत्ती घेणार. दोनही पक्ष एकत्र येणार. भाजप सोबतच राहणार. सुप्रियाताई सुळे या केंद्रामध्ये मंत्री होणार मार्चमध्ये. हे मला 27 तारखेला संध्याकाळी मला मिळालेली माहिती होती. आता 28 तारखेला हे चित्र बदललं का. मला नाही वाटत बदललं. उलट मार्चच्या ऐवजी कदाचित फेब्रुवारीमध्येच येतील एकत्र दोन्ही पक्ष. आणि हरकत नाही, दोन्ही पक्ष एकत्र यायला हरकत नाही. पण भाजप सोबत राहतील आणि सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होतील ही जी त्याच्यातली शक्यता आहे. आणि मग महाराष्ट्रातल्या पक्षाची धुरा रोहित पवारांवर दिली जाते का तटकरेच चालवतील. जितेंद्र आव्हाड सारख्या नेत्यांचं काय असेल राजकारणातलं पुढचं भवितव्य. ते भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाऊ शकतात का, जातील का, असे अनेक प्रश्न आहेत. आणि त्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळामध्ये काळच देईल. त्यामुळे काळ ज्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे त्याच्याबद्दलची भाकितं मला आज करण्यात काही अर्थ वाटत नाही. पण महत्वाची गोष्ट ही आहे की ही माहिती मला 27 तारखेला संध्याकाळी समजली होती. पुन्हा सांगतो, मार्च महिन्यामध्ये पवारसाहेब निवृत्ती घेणार राजकारणातून आणि दोन्ही पक्ष एकत्र येणार. सुप्रियाताई सुळे केंद्रामध्ये मंत्री होणार. ही माहिती मला 27 तारखेला संध्याकाळी मिळालेली होती. पण दुसऱ्या दिवशी सकाळीच हा अपघात घडला. त्यामुळे त्यावरती मला जो व्हिडिओ करायचा होता तो मी त्या दिवशीही नाही केला. अंतिम संस्कार होईपर्यंत त्यासाठीच थांबलो की निदान एवढं तारतम्य बाळगायला पाहिजे. अजूनही मी ते भाकीत करत नाहीये पुढे काय होईल. पण मिळालेली माहिती अशी होती. त्यानुसार होतं का हे बघू येणाऱ्या काळामध्ये. या सगळ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुमचं मत नक्की इथं सांगा. अजितदादांच्या झालेल्या अपघाताचं हवाई विमानाच्या अपघाताचं इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवं की नको हे तुमचं मत काय आहे हेही इथं मला कमेंट करून सांगा. इजी न्यूज साठी मी आधी आवाहन केलं होतं की इजी न्यूजला आर्थिक मदतीची गरज आहे. याही व्हिडिओच्या शेवटी मी दोन्ही QR कोड दाखवणार आहे. तुम्हाला शक्य असेल ती मदत याच्यात करा. पहिल्यांदा तो व्हिडिओ केल्यानंतर 25,000 रुपये लोकांकडून आले. 500 दिले, 100 दिले, 50 दिले, 1000 दिले, 1100 दिले, असे अनेक जणांनी दिले. पण साधारण रक्कम 25,000च्या आसपासच आलेली आहे. त्यापेक्षा कितीतरी जास्त मदतीची खरं तर गरज आहे. त्यामुळे तुम्हाला योग्य वाटत असेल, आर्थिक सहाय्यता करणं शक्य असेल तर जरूर करा. या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.